अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेले होते। या प्रकरणामुळे मोठी खळबळ संपूर्ण राज्यात उडालेली आहे। भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणातील पीडित तरुणी हिंदू असल्याचा दावा केला होता। त्यानंतर आता यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नवनीत राणा यांच्यावर खोचक शब्दामध्ये टीका केली आहे। तर वडेट्टीवारांच्या टीकेनंतर त्या टीकेला नवनीत राणा यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। आपण पाहूयात। नवनीत राणा ही एक पोसलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषवल्ली आहे असं मी मानतो। विषवल्ली नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोसलेली पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे। काल झालेली घटना, अरे बलात्कार असेल, महिलावरील अत्याचार असेल, शोषण असेल, इथे जात धर्म पंथ येतो कुठे? जो कोणी असेल तो नालायकच असतो, तो हरामखोरच असतो, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। तिथे बुरखेवाले नव्हते, तुला कसं माहीत? नवनीत राणाला कशाच्या आधारावर बोलली? तोंडात आलं, तोंडाच्या वापा बाहेर काढायच्या। या बाईची सवय जी आहे ही इतकी जातीयवादी आणि धर्मांध जनली आहे। लोकांनी पाळलं, लोकांनी जिरवली निवडणुकीमध्ये, तरी पण अजून शुद्धीवर यायला तयार नाही। काँग्रेसनी हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले आहे आणि आता भारतीय जनता पार्टीचे कार्यकाळमध्ये ते सगळे विषारी हिरवे जे साप आहे बाहेर निघताय आणि त्यांना ठेचण्याचं काम हे आमचे भारतीय जनता पार्टीचे प्राईम मिनिस्टर आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ते त्यांना चांगले पद्धतीने ठेचणार आहे। आणि म्हणून या हिरवे साप बाहेर निघत आहे ना विषारी, त्यांना म्हणून वळवळ होत आहे। पण त्या वळवळ होणारे लोकांना एवढंच सांगन मी की तुम्ही चिल्लर लोक आहे, चिल्लर लोकांवर मला उत्तर द्यायची काही गरज नाही आहे। पण तुम्ही जे हिरवे साप पोसून ठेवलेले आहे ना त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांना ठेचण्याशिवाय। या पद्धतीची भाषा वापरणं, मला या विषयावर काय बोलू अजून? या आपल्या समाजातील नेतृत्व करणाऱ्या भगिनींबद्दल अशा पद्धतीची टीका करणं योग्य आहे की नाही त्यांनीच ठरवावं। पवार मायलेक आज बारामतीच्या दौऱ्यावर आहे। बारामतीकरांसोबत त्यांनी संवाद साधला। या दरम्यान बारामतीकरांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला। नागरिकांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। बारामती स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत करणाऱ्या महिला कर्मचारी देखील तेथे उपस्थित होत्या। सुनेत्रा पवारांनी त्यांच्यासोबत चहा घेत आपुलकीनं संवाद साधत त्यांच्या कामाचं कौतुकही केलं। तर जय पवारांच्या गावभेट दौऱ्याचा सांगवीतून प्रारंभ झाला। ग्रामस्थांसोबत संवाद साधत त्यांनी अडचणी जाणून घेतल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।